तटकरे आणि पटेल यांनी ते अक्षरशः उघडं पाडलेलं आहे त्यांना. हे कुठलं म्हणजे खोटं आहे, एक क्लिपा दाखवते ते खोटं आहे, असं आहे तसं आहे. तो विषयच झाला नव्हता. मग अजितदादा बोलले असते की अजितदादांचं तोंड दाबून बुक्क्यानं मार चालू होता असं आता बोलायला लागलेत. दादांचीच अवस्था येणे अशी करून ठेवलेली होती. त्यामध्ये काही भुजबळ सुद्धा आहेतच. भुजबळ आता जरी थोडं मागं दिसत आहेत तरी, कारण विलिनीकरणाला विरोध त्यांनीच केलेला होता. परत पवारांचा दबदबा झाल्यानंतर अजितदादा तुम्हाला कोण विचारणार आहे असं त्यांना आतल्या बैठकीत चर्चा झालेली होती अजितदादांच्या पक्षामध्ये. ह्या सुद्धा चर्चा आहेत ना आता. तर आता रोहित पवार जर का आक्रमक झाले तर सुनेत्राताईनं सुद्धा काय करावं आणि काय नाही अशी त्यांची द्विधा मनस्थिती असावी असं दिसतंय. कारण पार्थ पवार साहेबांच्याकडे सुद्धा जातात, त्यांचा गायडन्स त्यांना हवा आहे आणि लगेच आक्रमक होऊ शकत नाहीत ना. आता अवस्था काय आहे, अजितदादा जाऊन झालेत किती दिवस, परंतु तटकरे जे आक्रमकपणानं बडबड चालू झालेली आहे ती काय कुणाला मानवत नाही.